मिसाचे हेतू स्वर्गवासी मार्ताबाई ॲलेक्स पाटोळे यांच्या आत्मेला शांती मिळावी म्हणून मिसा देणार पाटोळे परिवार. आईवडिलांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे म्हणून मिसा देणार सिंड्रेला आकांक्षा ऐश्वर्या फुलपगार. स्वर्गवासी श्रीमती ग्रेसबाई फ्रान्सिस पंडित यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार लिओ फ्रान्सिस पंडित, ग्रेसबाईची मुले मुली व नातवंडे. स्वर्गवासी ग्रेसबाई फ्रान्सिस पंडित यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार सतीश जोसेफ सनी. लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे परमेश्वराचे व मतमाऊलीचे आभार मानत आहेत श्री व सौ सुरेखा राजेश फुलपगार. स्वर्गवासी ग्रेसबाई पंडित यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार राजेंद्र फ्रान्सिस पंडित व कुटुंबीय. स्वर्गवासी ग्रेसबाई फ्रान्सिस पंडित यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मिसा देणार लिओ, कमल, विमल, प्रमिला, राजेंद्र, विजया, पीटर फ्रान्सिस पंडित व सर्व नातवंडे. तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? प्रिय भाविकांनो, आजपासून आपण सामान्य काळातील 12व्या सप्ताहात प्रवेश करीत आहोत. आजचे पहिले वाचन व शुभ वर्तमान आपणाला आठवण करून देत आहे की सृष्टीचा निर्माता परमेश्वर आहे. या सृष्टीवर, निसर्गावर त्याचाच अधिकार आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की ख्रिस्ताच्या ठायी आपणास नवीन जन्माचा अनुभव आला आहे. जुना स्वभाव, जुन्या दुष्ट कल्पनांचा त्याग करण्याची कृपा आपल्याला मिळावी म्हणून प्रार्थना करूया. नम्र व पश्चातापी अंतकरणाने पवित्र मिसात सहभागी होऊया. वसुंधरे गा गा स्तुती गान, प्रभुरायाचे गा गुणगान. वसुंधरे गा गा स्तुती गान, प्रभुरायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरिया, भाव भरित्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला, असांतरी भाव धरा. करात याचा हो सन्मान, प्रभुरायाचे गा गुणगान. वसुंधरे गा गा स्तुती गान, प्रभुरायाचे गा गुणगान. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. जो श्रद्धेनं आणि विश्वासानं जगतो त्याच्याबरोबर देव सदैव राहतो. देवाच्या भरवशावरती जीवन जगणाऱ्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण मनुष्य आहोत आणि मानवी जीवनामध्ये बऱ्याच वेळेला भीतीच्या वातावरणातून आपणास जावं लागतं. सध्याचा काळ अजूनही भीतीचा काळ असताना आपण देवाकडे वळूया. आजच्या विधीमध्ये या भीतीवरती रामबाण औषध म्हणजेच देवावरील आपली असलेली श्रद्धा. क्षणभर शांत राहूया. शैतानाच्या भीतीमुळे आपल्या हातून घडलेल्या अनेक अपराधांची प्रांजळपणे कबुली देत देवाला शरण जाऊया. सर्वांनी एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हृदयाने
मी फार पापे केले आहे. माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरा आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया झड करी. प्रभू करी आम्हावरी दया झड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया झड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया झड करी. प्रभू करी आम्हावरी दया झड करी. प्रभू करी आम्हावरी दया झड करी. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देओ. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे निता. प्रभो जगपित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनि मानव तोरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनकनंदना परेशान करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देओ. शांती देओ. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही न चुकता सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव आणि तुझ्यावरील आमच्या विश्वासाने आमच्या जीवनातील भीती दूर कर.
ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत. परमेश्वराने वावटळीतून इयोबला उत्तर दिले. समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला. तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला? त्या समयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरून घातले. दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले. मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्यास अडसर आणि दरवाजे लावले. आणि मी म्हणालो, तू येथवरच घे, या पलीकडे तू येता कामा नये. येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्यात प्रभू तुझा धार, तुझा विन कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्यात प्रभू तुझा धार, तुझा विन कोणी आम्हा तारणार. आरोळी माझी पोचो तुझ्या दारी, वल्लव रे माझी नावने किनारी. सुकानु घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी. वल्लव रे माझी नावने किनारी. दुसरे वाचन पौलचे करंथीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आता नवी उत्पत्ती झाली आहे. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. तर मग आत्तापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ता ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. महिमा गाहो परमेशाचा, चंद्र सूर्य तुम्ही गा. महिमा गा नक्षत्र ग्रहांनो गा, गाहो महिमा गा. आलेलू आले आलेलुया, आलेलू आले आलेलुया, आलेलू आले आलेलुया. गा गाहो महिमा गा. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. मग लोक समुदायाला सोडल्यावर
येशू मच्छव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मच्छवे त्यांच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले आणि लाटा मच्छव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. येशू तर मच्छव्यात मागील बाजूस उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकवले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांना म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र देखील याचे ऐकतात. अखिल सृष्टीचा निर्माता, आपल्या सर्वांचा अधिपती, त्या परमेश्वराला, त्या विधात्याला माझा साष्टांग नमस्कार. हे विश्व त्याचं आहे. या विश्वामध्ये जे काही आपण पाहतो, जे काही अनुभवतो, जे आपल्या उघड्या नयनानं आपल्याला दिसतं, आपणही सर्वजण याच विधात्याच्या कलाकृतीची लक्षणं आहोत. ख्रिस्तात माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो, चराचर सृष्टीचा निर्माता, ज्यानं आपल्याला मानवी जीवन दिलेलं आहे, मानवी मन दिलेलं आहे, ह्या परमेश्वराला आपली काळजी आहे. ज्या परमेश्वरानं यशया संदेशाद्वारे आपल्याला म्हटलेलं आहे की मी तुम्हाला माझ्या तळ हातावरील फोडाप्रमाणे जपतोय, तो परमेश्वर कसा काय आपल्याला विसरणार? तरी देखील खरं मानवी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुखदुःख, आनंद, चांगुलपणा, भीती या गोष्टी आपणास अनुभवायास मिळतात. पहिल्या वाचनाकडे अगदी बारकाईने जर आपण पाहिलं तर योग, ज्याच्या मुखातून नेहमीच परमेश्वराची स्तुती घडलेली आहे, देवानं दिलं, देवानं घेतलं, त्याच्यासारखं दुःख त्याच्या जीवनामध्ये जे आलेल्या वेदना आहेत असं कुणाच्याच जीवनात आलेल्या नाही. तरी देखील केवळ आणि केवळ देवावरील असलेल्या आपल्या श्रद्धेमुळे आणि विश्वासामुळे जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला, प्रत्येक अपघाताला, प्रत्येक वाईट गोष्टीला योबने विश्वासानं आणि धैर्यानं तोंड दिलं. देवाला सर्व काही माहीत आहे. भीती कोणाला वाटत नाही. असं म्हणतात की भीती मनुष्याला कधीच आनंदी राहू पाहत नाही. लहानशी उदाहरणं घ्यायची म्हटली म्हणजेच लहान मुलांना मोठे होण्याची भीती असते. मोठ्यांना जीवनात काही वाईट घडेल म्हणून त्याची भीती. ऐन तारुण्यामध्ये आलेल्या आपल्या युवक युवतींना आई वडील गाडीवरती जाताना पाहून त्यांना अपघाताची भीती असते. सध्याच्या या कोरोना महामारीची भीती तर आपल्या प्रत्येकाला आहे. साधं खोकला करण्याची देखील भीती वाटते. या भीतीच्या वातावरणातून आपण पसार होत आहोत. एखाद्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं, ती व्यक्ती आपल्या घरी परत येईल की नाही याची भीती. या कोरोनाच्या महामारीमध्ये रोजगार गेले,
लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसावं लागलं. शाळा सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांची फी भरायची आहे, खिशात दमडी नाही. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष नुकसान तर होणार नाही याची सध्याच्या काळात पालकांना असलेली भीती. आपण भीतीच्या वातावरणात राहतो आणि संत मागच्या शुभवर्तमानातील आजचा शुभवर्तमान मात्र आपल्याला या भीतीवरचं एक रामबाण औषध देतो. तुमचा एवढाही विश्वास नाही, वारा आणि समुद्र. आता एक मनातल्या मनात एक चित्र आपण निर्माण करूया. येशूच्या काळामध्ये जाऊया. सध्याच्या काळामध्ये जशा आपल्या बोटी फायबरच्या बोटी आहेत, मोठमोठी जहाजं आहेत, तसं 2000 वर्षापूर्वी तर मुळीच नव्हती. आणि मग सर्वसाधारण मासेमारी करणारे येशूचे शिष्य यांच्याकडे कदाचित एक छोटीशी सर्वसाधारणच बोट असावी आणि या बोटीमध्ये येशू ख्रिस्त आहे. आता मला तरी वाटत नाही की खरोखरच येशू ख्रिस्त झोपलेला आहे. मला नाही वाटत. जोराचा वारा आहे, तुफान लाटा या बोटीवरती आदळत आहेत आणि येशू झोपला आहे हे मला तरी वाटत नाही. मुद्दामून डोळे बंद केले असतील आपल्या शिष्यांचा विश्वास पाहण्यासाठी. प्रभू उठा, आम्हाला वाचवा. आपलं तसंच जेव्हा आघात घडतो, प्रचंड असं दुःख आपल्या जीवनात येतं, तेव्हा मात्र आपण देवाकडे वळतो. देवा आता आम्हाला वाचवा. देवाने केवळ आपला हात उगारला आणि वारा आणि समुद्र शांत झाला. आणि म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे, जीवनामध्ये असलेली जुनी वादळं शांत होईपर्यंत नवजीवनाची शांती मिळणारच नाही. आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की सोन्याची परीक्षा अगणित होते. जीवनामध्ये दुःखातूनच आपल्याला सुखाकडे वळता येतं. लहानपणी असताना स्वतःची बहीण नाही म्हणून मे महिन्यामध्ये विहिरीवरती आम्ही हंडी घेऊन पाण्यासाठी जायचे. आणि लहानपणी 5वी 6वी 7वी 10वी पर्यंत याच डोक्यावरती कमीत कमी 3 भांडी आज सुद्धा मी घेऊ शकतो. मात्र त्या भांड्यावरती मात्र हात पोचला पाहिजे, पण भांड्यातून पाणी पडू नये म्हणून कोणत्या तरी झाडाचं एक मोठं पान या हंड्यात, भरलेल्या हंड्यामध्ये ठेवायचे किंवा खांद्यावरती 2 बादल्या कावडीनं घेऊन जात असताना ते पाणी सांडू नये म्हणून त्याच्यामध्ये एखादा लाकडाचा छोटासा तुकडा किंवा एखाद्या झाडाचं पान टाकलं जायचं. धर्मगुरू झाल्यानंतर आता काळाला लागलेला आहे की लहानपणी आई वडिलांनी, शेजाऱ्यांनी, वरिष्ठांनी सांगितलेली छोटीशी उदाहरणं, अनुभवलेली उदाहरणं की छोट्या छोट्या गोष्टींना देखील जीवनातील मोठी वादळं शांत होऊ शकतात. कोण आहे की ज्याला भीती वाटत नाही? कोण आहे की ज्यांच्या जीवनामध्ये वादळ नाही? आज प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकत असताना देखील आपल्या मनातील वादळ शांत व्हावं हीच प्रभूकडे प्रार्थना. एका गुलाम असलेल्या माणसानं प्रवास करत असताना समुद्रामध्ये महाभयंकर असं वादळ अनुभवलं. स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव वाचावा म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना केली की देवा आम्हाला वाचव, आणि जर आम्ही वाचलो तर हा तुझा भक्त आयुष्यभर तुझी गुलामी करीन. सर्व वाचले आणि देवाला दिलेल्या वचनानुसार या व्यक्तीनं आयुष्यभर
देवाचा गुलाम म्हणून देवाची सेवा केली आणि मुखावाटे एक सुंदर असं गीत लिहिलं, ज्या गीताचे बोल इंग्रजी शब्दात आहेत. अमेझिंग ग्रेस. देवाची कृपा ही खरोखरच महान आहे. या सृष्टीचा अधिपती सध्याच्या या महाभयंकर महामारीच्या भीतीतून देखील आपल्याला बाहेर काढील. त्याला केवळ पहिल्या वाचनातील योब सारखी आपली श्रद्धा, आपला विश्वास मजबूत होणं गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील असलेली आजाराची भीती, कोरोनाची भीती, कर्जाची भीती आणि प्रत्येक प्रकारची भीती देवाच्या स्पर्शानं दूर हो आणि आमच्या मुखातून एवढे शब्द बाहेर येवो, हा आहे तरी कोण, सर्वच याचे ऐकतात. आपला ख्रिस्ती विश्वास आता आपण जाहीर करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्यास क्रूसावर चढविले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सिस, नाशिक धर्मप्रांताचे बिशप स्वामी लुट्स डॅनियल, प्रतस्थ सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांच्या सुवार्ता प्रसाराद्वारे जगाचा देवाबरोबर समेट घडावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. यंदाच्या वर्षी योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडावा व विपुल अन्नधान्यांचे उत्पन्न मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. नैसर्गिक आपत्तीपासून अखिल मानवजातीचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आजारांना आरोग्य लाभावे व सर्वांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. ही चराचर सृष्टीच्या निर्मात्या आमच्या प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रजेवर दयेने पहा. आम्ही व्यक्त केलेल्या आणि आमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा, आकांक्षा, गरजा तू ऐकून घे आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपादानानं त्या परिपूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. चंद्र सूर्य तारे जग सारे देवाचा करण्या बहुमान. तन मन धनान प्राण आमुचा देवाचा करण्या बहुमान. ही भाकर ऐक्याची दर्शक देवा तुझला करीतो दान. हा द्राक्षारस प्रेम प्रतीक देवा तुझला करीतो दान. चंद्र सूर्य तारे
देवाचा करण्या बहुमान. बंधू भगिनीनो, तुमचे व माझे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व आमचे शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ती योग्य व तारणदायक आहे. तुझ्या मुक्ती कार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडं आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेह संबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा सोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमची मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होऊन या पूर्ण जयगान गाऊ लागली स्वर्गधरणी. जय जयकार होई ईश्वरचरणी. जय जयकार होई ईश्वरचरणी. जय जयकार होई ईश्वरचरणी. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तो गम आहेस. इदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. जेव्हा आम्ही भाकर खातो
व हा द्राक्षरस पितो, तेव्हा हे प्रभू येशू, तो आपल्या वैभवासह पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझा मृत्यू घोषित करतो. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेना एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुस डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. दे माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्य हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेलं वादळ, सर्व प्रकारची भीती परमेश्वरानं त्याच्या स्पर्शानं आणि त्याच्या हाकेनं दूर करावी म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहीच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, तुम्हा सारी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करून आपल्या प्रत्येकाच्या मनातील भीती काढणारा, आपल्या जीवनातील वादळ शांत करणारा ख्रिस्त प्रभू पहा. त्याच्या भोजनात जमलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला सांग. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे. तुझ्या खायात मला लपवून घे.
तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पॅरिसच्या सूचना. आज सामान्य काळातील 12वा रविवार आहे. ग्रामीण भागातील भेटी देऊन धर्मगुरूंनी घरांना आशीर्वाद दिलेला आहे. शहरी भागात या दिवसामध्ये धर्मगुरू आपल्या घरी येऊन आपणास भेटतील व आपल्या घरांना आणि आपणास आशीर्वाद देतील. संडे स्कूलच्या शिक्षकांची सभा आज दिनांक 20 रोजी सकाळी दुपारी 3 वाजता असेल. तरी शिक्षकांनी सभेसाठी उपस्थित राहावे. जागतिक वडील दिन म्हणजेच फादर्स डे आपल्या वडिलांसाठी व आपल्या जीवनातील वडीलधाऱ्या लोकांसाठी विशेष प्रार्थना करूया. गुरुवार 24 जून संत योहान बाप्तिस्ताचा जन्मदिन सोहळा. चर्चसाठी देणगी श्री अँथोनी साळवे रुपये 5000. आपणास विशेष निवेदन. महामारीच्या काळात समाजात खूप लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. विशेष करून वयोवृद्ध, लहान मुलं मुली, तरुण तरुणी. अशा परिस्थितीत आपली इच्छा असल्यास त्यांना मदत करण्यासाठी पुणे येण्यास मी आपणास निवेदन करतो. आपण स्वतः आपल्या शेजारी राहत असलेल्यास मदत करू शकता किंवा आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंशी संपर्क साधून ते आपणास याविषयी मार्गदर्शन करतील. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हास लाभो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने विश्वासू जीवन जगण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रिय येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. प्रिय येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. प्रिय येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार.